नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का, भारताची अर्थव्यवस्था नाममात्र GDP आणि खरेदी शक्ती समता म्हणजेच PPP या दोन वेगवेगळ्या पद्धतींनी मोजली जाते. त्यामुळे भारताची जागतिक क्रमवारी ही वेगळी दिसते. नॉमिनल GDP मध्ये प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्य अमेरिकन डॉलरमध्ये आणि चालू विनिमय दरानुसार मोजले जाते. या पद्धतीनुसार भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असून अलीकडील वर्षात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पण PPP मध्ये प्रत्येक देशातील वस्तू आणि सेवांच्या स्थानिक किमतींचा विचार केला जातो. त्यामुळे नागरिकांची वास्तविक खरेदी क्षमता अधिक अचूकपणे दिसून येते. या निकषानुसार भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच नॉमिनल GDP आपल्याला जागतिक बाजार मूल्य दाखवते, तर PPP देशातील प्रत्यक्ष खरेदी शक्ती आणि जीवनमान समजून घेण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. म्हणूनच अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी या दोन्ही मापनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अशाच अर्थशास्त्राशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.